अजित पवारांचा व्हीएसआर कंपनीच्या विमानामधून प्रवास करताना झालेल्या अपघाताबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी काही गंभीर शंका उपस्थित केल्यात। व्हीएसआर कंपनीनं डिसेंबर महिन्यामध्ये आपल्या प्रत्येक पायलटचा तब्बल 50 कोटी रुपयांचा विमा उतरवलेला होता। त्यानंतर जानेवारी महिन्यातच ही दुर्दैवी घटना घडली। त्यामुळे हा केवळ अपघात होता की त्यामागे काही वेगळा कट आहे असा सवाल मिटकरींनी उपस्थित केलाय। पायलटला हिप्नोटाइज करण्यात आलं होतं का किंवा दहशतवादी हल्ल्याप्रमाणे मानवी बॉम्बचा वापर या घटनेमध्ये झाला होता का अशी शंकाही मिटकरींनी व्यक्त केली आहे। मंगळवारी 10 फेब्रुवारीला सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली की त्यावेळी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पायलट आणि व्हीएसआर कंपनीची सखोल चौकशी करावी तसंच या अपघाताच्या संदर्भात 2 दिवसीय विशेष अधिवेशन घेण्यात यावं अशी मागणी आपण करणार असल्याचं अमोल मिटकरींनी सांगितलं। आम्हाला त्या अपघाताच्या बद्दल वेगवेगळ्या शंका आहेत। तो घातपात आहे का यावर आम्ही ठाम आहोत। त्याचे पुरावे तसे समोर आले पाहिजे। व्हीएसआर कंपनीच्या संदर्भामध्ये एक माहिती अशी पण येते आहे की त्यांनी त्यांच्या कंपनीत जितके पायलट आहेत त्या प्रत्येकाचा 50 कोटी रुपयाचा विमा डिसेंबर 2025 मध्ये उतरवला होता आणि जानेवारी महिन्याच्या 28 तारखेला अशी दुर्घटना घडली। म्हणजे तो जो पायलट होता त्याला हिप्नोटाइज केला गेलं होतं का, त्याची क्रियाशक्ती किंवा त्याची मानसिकता, जसं लिट्टेंनी राजीव गांधींची हत्या केली, सुसाईड बॉम्ब स्वतः तिथे बनला होता, अजमल कसाबनी 26/11चा हल्ला करताना त्याला हिप्नोटाइज करून पाठवण्यात आलं होतं, तसं या विमानाचा पायलट जो व्हीएसआर कंपनीच्या विमानाचा पायलट आहे याला असं 50 कोटीच्या विम्याचं आमिष की तुम्ही, कारण स्फोट झालेत विमानामध्ये, स्फोट एकामागून एक झाले, त्याच्यामुळे ह्या अँगलनी सुद्धा तपास झाला पाहिजे।